सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आणि सगळ्यांना आजचा दिवस खूप छान आनंदात जावो। आज मटर पनीरची भाजी बनवायची आहे आणि त्यासाठी मला 4-5 लिंब हवी होती। तर आता ही 4-5 लिंब मी काही खाली पडलेली आणि काही झाडावरची पिवळी झालेली अशी लिंब काढून आणलेली आहेत। पनीर मी हे शक्यतो घरीच बनवते, कारण जेव्हा दूध नसेल तेव्हाच विकतचं पनीर आणतो, नाहीतर घरचं दूध असेल किंवा म्हशीचं हे विकतचंच आणलेलं आहे दूध, तर त्याचं मी पनीर बनवणार आहे। तर त्यासाठी मी हा लिंबाचा रस काढून घेतलेला आहे आणि इथं मी गॅसवरती दूधही उकळायला ठेवलेले आहे। उकळलेल्या दुधामध्ये मी हा लिंबाचा रस ओतून घेतलेला आहे आणि लिंबाचा रस ओतल्या लगेच दूध फुटायला लागलेलं आहे। हे 1 लिटर दूध असेल तर 1 लिटर दुधासाठी मला 5 लिंबांचा रस हा पुरेसा झालेला आहे। आणि दूध एकदमच आम्ही आणलं होतं, त्यामुळे 2-3 वेळा उकळलेलं आहे दूध, त्यामुळे थोडासा पिवळा कलर आलेला आहे दुधाचा। तर आता ह्या पातेल्यावरती मी कापड टाकून घेतलेले आणि त्याच्यामध्ये मी हे उकळलेलं आणि फुटलेलं हे दूध आहे ना ओतून घेतलेले। पनीर बनवताना जर समजा आपल्याकडं लिंब नसतील तर त्याच्याऐवजी लिंबूसत्व वापरलं तरी चालतं। आणि आता हे तयार झालेलं पनीर मी एकदा स्वच्छ पाण्यामधून धुवून घेणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये जे लिंबाचं अंश असेल तो निघून जाईल आणि छान असं पनीर तयार होईल। तर आता मी हे पाण्यातून धुवून घेतलेले आणि त्यानंतर व्यवस्थित सेट करून घेतलेले आणि त्याच्यावरती ओझं ठेवलं, म्हणजे एक अर्ध्या तासामध्ये पनीर छान असं तयार होतं। तोपर्यंत मी वाटण काढणार आहे पनीरच्या भाजीसाठी। मटर पनीरची भाजी बनवण्यासाठी मी अर्धा चमचा खसखस घेतली आहे, 4-5 काजू घेतलेले आहेत आणि 1 चमचाभर तीळ घेतलेले। भाजीसाठी बाकीचं वाटण तयार होते तोपर्यंत हे चांगलं भिजू देणार आहे। पनीरची भाजी बनवण्यासाठी मी हे वाटण काढलेले, त्याच्यामध्ये 2-3 कांदे चिरून घेतलेले आहेत, 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, ओला नारळ घेतलेला आहे कापून आणि लसूण घेतलेला आहे, त्यानंतर टोमॅटो एक कापून घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आणि हा आल्याचा एक तुकडा घेतलेला आहे। तर आता ह्याच्यामध्ये कांदा, हिरवी मिरची आणि नारळ मी भाजून घेणार आहे। मिक्सरच्या भांड्यामधून मी ह्या कोथिंबीरीच्या काड्या, त्यानंतर हा लसूण, आलं, टोमॅटो हे सगळं बारीक करून घेणार आहे। ही कांदा, नारळ आणि मिरची बारीक करून घेणार आहे, ती तळून घेतलेली आहे आणि आता थंड झालेली आहे, तर ती बारीक करून घेणार आहे। ही आहे तीळ, खसखस आणि काजू। तर आता हे मी पाण्यासकटच आहे ना ह्याच्यामध्ये वाटून घेणार आहे। गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मी तेल ओतलेले। आता ह्या तेलामध्ये मी हे वाटाणे छान असे भाजून घेणार आहे। वाटाणे तेलामध्ये भाजून घेतले म्हणजे वाटाण्याचा कच्चेपणाही कमी होतो आणि भाजीची चवही छान लागते। तसेही ओले वाटाणे खायलाही असेही छान लागतात। मटार मी काढून घेतलेले आणि हे पनीर आहे, तर ते थोडंसं भाजून घेणार आहे। पनीर काढून घेतलेले आणि मोहरी अर्धा चमचा टाकलेली आहे, त्यानंतर हे जिरे अर्धा चमचा टाकलेले। हे जे वाटण बनवून घेतलेलं ते आता टाकून घेते। हे घेतलेले मी काळं तिखट, लाल तिखट आणि गरम मसाला घरी बनवलेला, त्यानंतर हळदही घेतलेली आहे। काळं तिखट मी कमीच टाकलेलं आहे, कारण हिरव्या मिरच्याही मी टाकलेल्या आहेत। आणि आता आहे ना हे वाटण मी छान तेल सुटेपर्यंत भाजून घेणार आहे। छान असं तेल सुटेपर्यंत वाटण भाजल्यानंतर वाटाणा भाजून घेतलेला आणि पनीरही मी तेलामध्ये म्हणजे वाटणामध्ये टाकून घेतलेले। मटर पनीरची भाजी मला पाहिजे तशी म्हणजे थोडीशी लपथपीतच बनवलेली आहे। वरून घातलेली ही कोथिंबीर आणि सगळ्यात शेवटी टाकलेले हे आवश्यकतेनुसार मीठ। एक छान अशी उकळी आली की भाजी तयार झालेली आहे, कारण वाटाणे छान असं भाजलेले आणि पनीर आणि वाटाणे तळून घेतलेले आहे।
आणि जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही, अशी ही मी भाजी बनवलेली आहे. पनीरची भाजी तयार झालेली आहे आणि मी आता जेवायला वाढायला लागलेली आहे मुलाला. तर त्याच्यासाठी मी हे ताट बनवलेले आहे. त्याची ही आवडती भाजी आहे. आणि आता जेवण झाल्यानंतर मी आलेली आहे शेतामध्ये. आमच्या इकडं बायकांचं काम चालू आहे, लॅटरन गोळा करायला चालू आहे, म्हणजे ड्रीपच्या पायपा. ऊस तोडून गेल्यानंतर ह्या अशा पायपा गोळा कराव्या लागतात. ऊनही आज चांगलंच पडलेलं आहे, चांगलं कडक ऊन पडलेलं आहे. सकाळी भरपूर थंडी होती आणि आता दुपारी असं भरपूर असं ऊन पडलेलं आहे. निम्म्या अर्ध्या पायपा गोळा करून झालेल्या आहेत आणि अजून भरपूर पायपा गोळा करायच्या, म्हणजे चालूच आहे काम.